अनेक कामं सुकर झाली, अनेक कामं ही आम्हा सगळ्यांना संघटितपणानं पुढे करता आली। आज ते म्हणतात मी निवृत्त झालो, पुस्तकातही शेवटी लिहिलेलं आहे निवृत्त झालो, पुस्तक वाचण्यासारखं आहे। फिडेल याचा अर्थ निष्ठा, आणि निष्ठा ठेवली तर काय होतं हे पहिल्याच पानावर लिहिलेलं आहे। पण तात्या बदलत गेलं ना तर त्या माणसाची व्हॅल्यू देखील तेवढीच खाली जाते। निष्ठा नाही ठेवली तर माणसाचं महत्त्व कमी होतं। निष्ठा विचारांची असली पाहिजे आणि निष्ठा माणसांची पण असली पाहिजे। त्यामुळे निष्ठावान नसलेले अनेक जण आले आणि गेले, नावं कुठे घेतात लोक। पण तुमच्या वाढदिवसाच्या तुमच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला एवढे आणि बाहेर अनेक जण का थांबले आहेत? हा निष्ठावंत माणूस आहे। तात्या काय बोलतो हे ऐकायला देखील या ठिकाणी माणसं आली, आणि निष्ठेला तात्या फार किंमत असते। पद मिळेल न मिळेल मला काय, आता लगेच किती वेळ लागतो, त्यात काय अर्थ आहे? निष्ठा मलाही कळते, तुमच्या ज्या वेदना आहेत त्या माझ्याही मनात वेदना आहेत, तुमच्या मायाबद्दल आहेत। पण गत सोडायची नसते, पतंगराव कदमांनी मला सांगितलं। पतंगराव कदम काय म्हणायचे, जयंत गत सोडू नकोस। का? दुसरीकडे सगळं नवीन आहे, इथं आपण जगलेलो आहे ते जीवन आपल्याला माहिती आहे, आपण ज्यांच्या बरोबर आहोत ती माणसं आपल्याला माहिती आहे, ती घरातली आहेत। आपल्यावर नाराज होत, काही होत, शिव्या देत, माग शिव्या देत असतील 100 जण, आपल्या समोर आल्यावर ती आपल्या बरोबर असतात। याला कायम महत्त्व राजकारणात द्यायचं असतं। मित्रांनो, राजकारणी फार बदललेलं आहे। राजकारण हे निष्ठेने, तत्वाने, विचाराने होण्याचा काळ मागच्या 10 वर्षात संपलेला आहे किंवा कमी झालेला आहे। पण असं समजू नका की आता परत असं कधीच होणार नाही। असं समजू नका की आता ही अशा पद्धतीनं राजकारण चालणार नाही। या सगळ्या परिस्थितीवर दिवस जात असतात, हा त्याचा उपाय असतो। टाइम चेंजेस, कायम हे लक्षात ठेवायचं। आपण जेवढे ठाम असू तेवढी परिस्थिती बदलत जाते। आपण जर परिस्थितीप्रमाणे बदलायला लागलो तर त्या परिस्थितीत आपण वाहून जातो, मग परिस्थिती कधी बदलत नाही।